लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाची तयारी सुरू। उद्या म्हणजे 7 मेला होणार राज्यातील 11 मतदारसंघात मतदान केंद्रांवर जोरदार तयारी सुरू। 5व्या टप्प्यातील लोकसभेच्या उमेदवारांचा अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस 20 मेला होणाऱ्या 5व्या टप्प्यातील मतदानासाठी आज नेमकं कोण उमेदवार माघार घेणार याकडे सर्वांचं लक्ष। आजचा शरद पवारांचा बीडचा दौरा रद्द। सततच्या प्रचार सभेमुळे पवारांना थकवा। डॉक्टरांनी दिला विश्रांतीचा सल्ला। पवारांचे आजचा सर्व कार्यक्रम रद्द। आदित्य ठाकरेंच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आज 2 सभा। गल्ले बोरगाव आणि गंगापूरमधील रांजणगाव शेणपुंजी इथे चंद्रकांत खैरेंसाठी आदित्य ठाकरेंची सभा। एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांच्या प्रचारासाठी संभाजीनगरमध्ये सभा आयोजित। एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी आज आमखास मैदानावर सभा घेणार। शरद पवार साहेब 1 दिवसाचा आराम करून पुन्हा जोमानं सभा घेतील, त्यामुळे माझ्या मतदारसंघातील विरोधकांनी फार खुश होण्याचं कारण नाही। अमोल कोल्हेंचा विरोधकांना टोला। प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही बारामतीत दोन्ही पवार गटाचं शक्ती प्रदर्शन। सुप्रिया सुळेंसाठी शरद पवारांची सभा तर सुनेत्रा पवारांसाठी अजितदादांची सभा। सुप्रिया सुळेंच्या बारामतीतील प्रचाराची सांगता होण्याआधी झालेल्या सभेला संपूर्ण पवार कुटुंबाची उपस्थिती। आई प्रतिभा पवार, भाऊ श्रीनिवास पवार यांच्यासह बहिणी आणि इतर पवार कुटुंबीय देखील उपस्थित। बारामतीत प्रचार सभेदरम्यान रोहित पवार भाऊक। शरद पवारांना वटवृक्षाची उपमा देताना तुम्ही आमचा श्वास असल्याचंही रोहित पवारांचं वक्तव्य। प्रचार सभेदरम्यान अजितदादांकडून रोहित पवारांची नक्कल। शरद पवारांनी तिकीट देऊ नको असं सांगितलं असताना मी कर्जत जामखेडमधून तिकीट दिलं, अजित पवारांचं वक्तव्य। तर बारामतीत रडीचा डाव चालणार नसल्याचीही टीका। ईडीची नोटीस आल्यानंतर तुमच्या डोळ्यातील अश्रूंप्रमाणे माझे मगरीचे अश्रू नाहीत, अजित पवारांनी नक्कल केल्यानंतर रोहित पवारांचं प्रत्युत्तर। अजित पवारांना 4 जूनला मिशी काढावी लागेल, रोहित पवारांचा जोरदार हल्लाबोल। ते मोठे नेते आहेत, त्यांनी मिमिक्री करण्यापेक्षा जनतेच्या मूलभूत प्रश्नांबाबत बोलायला हवं। रोहित पवार भाऊक झाल्यानंतर अजित पवारांनी केलेल्या मिमिक्रीवर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया। प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात बारामतीत पवार कुटुंबामध्ये वाकयुद्ध। पाण्यासाठी दमदाटी करणाऱ्यांना जागा दाखवणार, शरद पवारांचा अजित पवारांना इशारा। लोकांना बदल हवाय, सुनेत्रा पवार यांचं बारामतीतील सभेतून वक्तव्य। तर शारदाबाई पवारांना त्यावेळी मतदारांनी स्वीकारलं, आता इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची वेळ आल्याचंही सुनेत्रा पवारांचं वक्तव्य। पराभव समोर दिसत असल्यानं महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघात मोदी शहांच्या सभा। रोहित पाटलांची भाजपवर टीका। कचाविषयी केलेल्या वक्तव्यानंतर वडेट्टीवारांची भाजपकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार। मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांची माहिती। पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्या काँग्रेसला जनता त्यांची जागा दाखवेल, फडणवीसांचा वडेट्टीवारांचा काँग्रेस पक्षावर हल्लाबोल। पराभव समोर दिसत असल्यानं काँग्रेसला शहीदांचा अपमान करण्याची दुर्बुद्धी सुचते, चित्रावाग यांची वडेट्टीवार यांच्यावर सडकून टीका। देशभक्तांना धारेवर धरणं आणि दहशतवाद्यांचा उदो करण्याची काँग्रेसची वृत्ती पुन्हा एकदा चव्हाट्यावर, मंगलप्रभात लोढा यांची वडेट्टीवारांवर टीका। विजय वडेट्टीवारांच्या नागपुरातील घराबाहेर भाजपचं आंदोलन, करकरेंविषयीच्या वक्तव्यानंतर भाजपकडून निषेध आंदोलन। राजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आचारसंहितेचा भंग, भाजप कार्यकर्ते मतदारांना जबरदस्तीनं पैसे घेऊन सही घेत असल्याचा प्रकार सुरू असल्याचं आमदार राजन साळवी यांची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार। ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, आता ते त्यांची टाळी वाजवत असतील तर काय हरकत आहे, आपण टाळ्या ऐका। सुषमा अंधारेंची राज ठाकरेंवर टोलेबाजी। मनसेचे माजी सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांचा ठाकरे गटात प्रवेश। राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिल्यानं त्यांनी राजीनामा दिला होता, त्यानंतर आज ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन बांधत पक्षप्रवेश। अहमदनगरमध्ये मवियाचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी राहुल नितेश कराळे मास्तरांच्या सभेचं आयोजन। आपल्या वेगळ्या भाषण शैलीसाठी ते प्रसिद्ध आहेत।
धाराशिवमधून मीच विजयी होणार, अर्चना पाटील यांनी व्यक्त केला विश्वास. विजयानंतर मराठवाड्याच्या हक्काचं पाणी आणणार, शैक्षणिक सुविधा निर्माण करणार, अर्चना पाटील यांचा दावा. अर्चना पाटील यांना पाठिंबा देत अपक्ष उमेदवार काकासाहेब खोत महायुतीत. देवराज मित्र मंडळाच्या शेकडो कार्यकर्त्यांचा सुद्धा महायुतीत प्रवेश. मावळ लोकसभेत महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणेंच्या रोड शोला सुपरस्टार गोविंदाची हजेरी. मात्र ज्यांच्यासाठी प्रचार करायला आले त्यांचं नाव विसरल्यानं उडाली तारांबळ. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी इचलकरंजीत राजू शेट्टींची पदयात्रा. हजारो कार्यकर्त्यांचं राजू शेट्टी यांचं प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शक्ती प्रदर्शन. शिंदेंच्या शिवसेनेचे ठाण्याचे उमेदवार नरेश म्हस्के यांची ठाणे शहरात प्रचार रॅली. मुख्यमंत्री शिंदे, आमदार संजय केळकर, आनंद परांजपे प्रचार रॅलीत सहभागी. सांगलीत संजय काका पाटील यांच्या प्रचाराचा शेवटचा दिवस. बाईक रॅलीनं मोठ्या संख्येने तरुणांचा बाईक रॅलीत सहभाग. मी कोल्हापूरमध्ये थांबलो आहे, याची अडचण त्यांना का होते? मी मंडलिक यांचा विजय गुलाल लावूनच जाणार. कोल्हापूरमध्ये प्रचार रॅली दरम्यान मुख्यमंत्र्यांची महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कडाडून टीका. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ठाण्यात दुचाकीवरून प्रवास. गर्दीमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांसोबत बाईकवरून प्रवास. ठाण्यात प्रचारादरम्यान हात भाजलेल्या मुलाला मदतीला मुख्यमंत्री शिंदे धावून गेले. हात भाजल्यानं मुलाला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी धडपड करत असलेल्या महिलेची विचारपूस मुख्यमंत्री स्वतः महिलेसोबत रुग्णालयात गेले. धुळे लोकसभेचे भाजपचे महायुतीचे उमेदवार सुभाष भामरे यांच्या प्रचार कार्यालयाचं नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते उद्घाटन. भिवंडी लोकसभेचे उमेदवार सुरेश म्हात्रेंचा कल्याण पश्चिम रॅलीत सहभाग. मोदींची सभा होणार असली तरी 10 वर्षात काम न केल्यानं कपिल पाटलांविरोधात रोष असल्याची बाळा म्हात्रेंची टीका. कर्णामध्ये प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मवियाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यासाठी पृथ्वीराज चव्हाणांचा रोड शो. बाळासाहेब पाटील यांचीही उपस्थिती. उत्तर मुंबईचे भाजपचे उमेदवार पियुष गोयल यांची प्रचार रॅली. उत्तर मुंबई मतदारसंघातील रॅलीत आमदार प्रकाश सुर्वे, विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकरांचा सहभाग. पालघर मतदारसंघातून तिकीट कापल्यानं नाराज असलेल्या राजेंद्र गावित यांची नाराजी दूर करण्यात भाजपला यश. वसईच्या वसंतनगरी मैदानात झालेल्या महायुतीच्या मेळाव्याला लावली हजेरी. इचलकरंजीत स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने. कोल्हापुरातील निवडणुकीचा जोरदार रंग शाहू चौकावर पाहायला मिळाला. सोलापुरात अपक्ष उमेदवार अतिश बनसोडे आणि काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आमने सामने. दोन्ही उमेदवार एकमेकांच्या समोर आल्यानं कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी. पराभव समोर दिसत असल्यानं महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघात मोदी आणि शहांच्या सभा. रोहित पाटलांची भाजपवर टीका. गद्दारांनी बाळासाहेबांचा फोटो लावू नये. उद्धव ठाकरेंची शिंदेंच्या शिवसेनेवर टीका. तर मी माझ्या वडिलांचा फोटो लावून मतं मागत असल्याचंही वक्तव्य. प्रचारात अनेकांनी खांद्याला खांदा लावून साथ दिली. ही लढाई माझ्या एकट्याची नाही. प्रचाराची सांगता बाबासाहेबांच्या अस्थिविरहात होते, कारण हे संविधान वाचवण्याची लढाई. प्रणिती शिंदेंचं वक्तव्य. भुजबळांना नाशिकची उमेदवारी न मिळाल्यानं अजित पवार गटात नाराजी. देवळाली व्यापारी बँकेचे संचालक निवृत्ती अरिंगळे अपक्ष निवडणूक लढणार. सोलापुरात अपक्ष उमेदवार अतिश बनसोडे आणि काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आमने सामने. या निवडणुकीनंतर 2 पक्षांचं अस्तित्व संपेल. पृथ्वीराज चव्हाण यांची शिंदे आणि अजित पवारांवर टीका. तर जिंकण्याचा विश्वास नसल्यानं सुधींद्रराजेंची राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला नाही. पृथ्वीराज चव्हाणांची टीका. पालघर मतदारसंघाच्या मवियाच्या उमेदवार भारती कांबडींचा नालासोपाऱ्यात घरोघरी जाऊन प्रचार. तर भाजप महायुतीच्या हेमंत सावरांचा भर उन्हात बाईक रॅली काढून प्रचार. मी कायद्यानं मिळणाऱ्या मराठा आरक्षणाच्या बाजूनं बीडच्या पाटोदा येथील सभेतून पंकजा मुंडेंचं वक्तव्य. तर विरोधी उमेदवार बजरंग सोनावणे हरण्यासाठी निवडणूक लढत असल्याचीही टीका. 2014ला बहुत हो गई महागाई की मार म्हणणाऱ्यांना महागाई कमी त्यांनी केली का? गॅस सिलेंडरची किंमत कमी झाली का? दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या देणार होते ते दिल्यात का? अहमदनगरमधल्या सभेत अमोल कोल्हेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल. ना खाऊंगा ना खाने दूंगा हा नारा ज्यांनी दिला होता त्यांनी
नवीन भ्रष्टाचार आणला ऑनलाईन गेमिंग, ऑनलाईन लॉटरी हे खेळणाऱ्या कंपनींकडून कोटींचे इलेक्ट्रिकल्स बॉन्ड भाजपनं घेतले, अमोल कोल्हेंचा भाजपवर आरोप. आपल्या देशाचे पंतप्रधान आणि एखाद्या दारुड्याची प्रवृत्ती एकच. दारुड्याकडे जेव्हा पैसे नसतील तेव्हा तो गोष्टी विकायला काढतो. सरकार चालवायला पैसे नाहीत म्हणून मोदींनी एअर इंडिया विकली, LIC विकायला काढली. प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मी 15 तारखेला मोठं आंदोलन करणार. मवियाचे उमेदवार निलेश लंकेंची अहमदनगरमधील जाहीर सभेत घोषणा. माहितीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्या प्रचारासाठी विलेपार्ल्याच्या पूर्वेत कार्यकर्ता मेळावा आयोजित. या मेळाव्याला चंद्रशेखर बावनकुळे आणि उज्ज्वल निकम यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. माढ्यात मोठ्या फरकानं जिंकणार भाजप, 400 पारचा आकडा गाठणार माढ्याचे भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांचा दावा. भिवंडी लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील यांचा वकिलांशी संवाद. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण पश्चिमेतील वकिलांशी साधला संवाद. मोदी आता हिंदू, मुस्लिम आणि पाकिस्तानचा मुद्दा घेऊन प्रचार करतायत. तुम्हाला जल्लोष कुठे पाहिजे, पाकिस्तानात की भारतात, अशी भाजपची जाहिरात. अतुल लोंढेंची भाजपसह मोदींवर सडकून टीका. मोदींविरोधात जनतेचा राग. राज्यात मवियाच्या बाजूने मतदारांचा कौल. नाना पटोलेंनी व्यक्त केला विश्वास. तर मुख्यमंत्री काहीही बोलतात ही त्यांची शेवटची तडफड. पटोलेंची शिंदेंवर सडकून टीका. महाराष्ट्रात झालेली गद्दारी सामान्य माणूस विसरला नाही. या गद्दारीतील लोक 7 तारखेला मतांच्या माध्यमातून उत्तर देतील. मग निष्ठावंतांची किंमत काय असेल ते कळेल. ओमराजेंची शिंदे गटावर सडकून टीका. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात माकपची माघार. माकपचा शरद पवार गटाला पाठिंबा. पक्षानं पाठिंबा काढल्यानंतर आता उमेदवार JP गावित यांच्या भूमिकेकडे लक्ष. सोलापुरात वंचितच्या उमेदवारांना माघार घेतल्यानं अपक्ष उमेदवार अतिश बनसोडेंना वंचितचा पाठिंबा. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बनसोडेंची बुधवारपेठ परिसरात पदयात्रा. 2019 मध्ये वंचितच्या उमेदवारांचा भाजपला फायदा झाला होता. त्यामुळे यंदा खरंच प्रकाश आंबेडकरांना भाजपला हरवायचं आहे का? OBC बहुजन पार्टीचे संपादक प्रकाश शेंडगे यांचा वंचितला सवाल. जालन्यातील गोलापांगरी इथे रावसाहेब दानवे यांच्या प्रचार सभेदरम्यान आंदोलनाच्या पवित्र्यात असलेल्या मराठा आंदोलकांची रावसाहेब दानवेंनी काढली समजूत. स्टेजच्या खाली उतरून दानवेंनी आंदोलकांचं निवेदन स्वीकारलं. अमोल कोल्हेंनी माझ्यावर केलेले आरोप आणि पुरावे याचा दुरान्वयी संबंध नाही. मी सरड्यासारखा रंग बदलला असता तर त्यांच्या आरोपांना सडेतोड उत्तर दिलं असतं का? शिवाजीराव आढळराव पाटलांचा प्रतिप्रश्न. माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचा पुत्र सुनील चव्हाण यांच्या घरी ओमराजे निंबाळकर यांनी दिली भेट. निंबाळकर यांनी भेट घेतल्यानं चव्हाण परिवारात सुनील यांनीच फक्त भाजपात प्रवेश केल्याचं स्पष्ट. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 रुपये देणार. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची घोषणा. 12 जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची लातूरात माहिती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.